आज आपण हिरवा वाटाण्यापासून ग्रीन अंडा करी बघणार आहोत। त्याच्यासाठी स्टेप बाय स्टेप पूर्ण व्हिडिओ शेअर केलेला आहे। अगदी दाटसर आणि झणझणीत अशी रेसिपी आहे, त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। नमस्कार, टेस्ट आणि बेस्टमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। तर सर्वात आधी अंडे शिजवण्यासाठी कुकर ठेवला आहे, त्याच्यामध्ये 2 ग्लास पाणी टाकूया। यामध्ये 4 अंडे उकडायला ठेवणार आहोत। कुकरचं टोपण लावायचे आणि मीडियम गॅस करून याचे 2 शिट्ट्या करून घ्यायचे। तर या ठिकाणी 2 शिट्ट्या झालेल्या आहेत। गॅस बंद करून कुकर थंड करून घेतलेलं आहे। तर हे अंडे काढून घेऊया आणि थंड करून घ्यायचे। तर या ठिकाणी अंडे मी प्लेटमध्ये काढले आहेत। वरचे जे टर्पल आहेत ते काढून घेऊया। जे काही साहित्य लागतं खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण देते, नक्की चेक करा, म्हणजे तुम्हाला रेसिपी करताना इझी जाईल। तर अशा प्रकारे राहिलेले सर्व अंड्याचा वरचा जो टर्पल आहे तो काढून घेतला आहे। चाकूच्या साहाय्याने अशा प्रकारे उभे खाच पाडायच्यात, म्हणजे आपली जी ग्रेव्ही आहे पूर्ण अंड्यामध्ये आतपर्यंत जाईल। तर या ठिकाणी अंडे आपण साईडला ठेवले आहे। पालकची पानं घेतलेले आहेत, एक 15 ते 16 पानं घ्यायच्यात। तर अशा प्रकारे फक्त पानं आपल्याला याचा वापर करायचा आहे। तर राहिलेले पण पालक सेम याच प्रकारे निवडून घेऊया। निवडून मी इथं स्वच्छ धुवून घेते। तर हे स्वच्छ धुवून घेऊया। एक 2 पाण्यानं तरी स्वच्छ धुवायचं आहे, म्हणजे याच्यावरची जी माती वगैरे असते ती पण निघून जाईल। शिजवायला ठेवूया। आपलं पालक जे आहे ते निवडून स्वच्छ धुवून झालंय। पालक शिजवण्यासाठी 1 ग्लास मी इथं पाणी टाकलेलं आहे, त्याच्यामध्ये पालक टाकूया आणि गॅस मीडियमवरती करून एक 2 ते 3 मिनटं ही पालक जे आहे ते शिजवून घ्यायचे, जोपर्यंत ह्याचा आकार चेंज होत नाही। तर पालक शिजलं गेलेलं आहे। तर मी हे डायरेक्ट मिक्सरच्या जारमध्ये काढते आणि आपण थंड करून घेऊया। आणि जे पालकचं पाणी आहे ना ते आपण भाजीसाठी वापरणार आहोत, कारण ऑलरेडी पालक आपण स्वच्छ धुवून घेतलेला होता। तर इथं पालक पूर्णपणे थंड झाला आहे। याच्यामध्ये काही मसाले ॲड करणार आहोत, जसं की 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या, हिरवी मिरची घेतली 3 चवीनुसार, अर्धी वाटी कोथिंबीर निवडून स्वच्छ धुवून घ्यायचे, 1 इंच आलं टाकूया आणि अर्धी वाटी सुकं खोबरं घेतलं खिसून ते टाकते। त्याच्यानंतरनं जे पालकचं पाणी तेच थोडंसं ॲड केलं आहे आणि याची बारीक अशी पेस्ट करून घेऊया। पूर्ण बारीक पेस्ट करून घ्यायची। तर या ठिकाणी आपली पेस्ट तयार आहे। अंडे शिजवून खाचा वगैरे पाडून झालेले आहेत। तर हे साईडला ठेवूया आणि आता फोडणी देण्यासाठी घेऊया। फोडणी देण्यासाठी कढई ठेवली आहे, त्याच्यामध्ये 2 चमचे मोठ्या चमच्याने तेल, अर्धा चमचा जिरे, तमालपत्री घेतले 2 आणि काळे मिरे 3 घ्यायचे। यामध्येच 2 मीडियम साईजचे कांदे उभे पातळ चिरून घेतलेत ते टाकायचे आणि कलर चेंज होईपर्यंत हा कांदा परतून घ्यायचा आहे। तर या ठिकाणी कांद्याचा कलर चेंज झाला आहे। त्याच्यानंतरनं 2 टोमॅटो घेतलेले आहेत, टोमॅटो पण बारीक चॉप करून घेतलेले आहेत। यामध्येच आपण बारीक केलेलं वाटण टाकूया आणि टोमॅटो आणि कच्चा मसाल्याचा कच्चापणा जाईपर्यंत एखादा मिनिटभर लो गॅस करून परतून घेऊया। तर इथं मसाला परतला गेला आहे। त्यामध्ये अर्धा चमचा म्हणजे चवीनुसार मीठ टाकायचं आहे, 1 चमचा काळं तिखट, अगदी थोडीशी हळद टाकते, गरम मसाला 1 चमचा टाकूया आणि हा मसाला तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचा आहे। ठिकाणी मसाल्याला चांगल्या प्रकारे तेल सुटलं। याच्यामध्ये जे आपलं पालकचं पाणी होतं ते आणि मिक्सरमध्ये बारीक केलेलं मसाल्याचं पाणी, हे दोन्ही मिळून मी ॲड करते, म्हणजे 1 ग्लास पाणी आहे। तर पाणी टाकूया आणि याच्यामध्येच जे अंडे उकडून ठेवले होते ते टाकायचे, याच्यावरती प्लेट झाकायचे आणि 4 ते 5 मिनटं एकदम लो फ्लेमवरती ही भाजी शिजवून घ्यायची। तर इथं 4 ते 5 मिनटं झालेले आहेत। एकदम लो फ्लेमवरती मी भाजी शिजवून घेतली, गॅस बंद केलेला आहे। अशा प्रकारे बघू शकता एकदम दाटसर तर्रीदार अशी हिरव्या वाटणपासून किंवा ग्रीन अंडा करी तयार आहे। झणझणीत अशी गावरान स्टाईल आपली अंडा करी कशी वाटली ते नक्की सांगा। तर हे प्लेटमध्ये काढते। व्हिडिओ जर आवडला तर नक्की चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब पण करा। कमेंट्स बॉक्समध्ये पण नक्की सांगा आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।